नमस्कार सर्व श्रोते हो. आपण मराठी विज्ञान परिषद आणि पुण्याची MKCL या दोन संस्थांच्या विद्यमाने चालू असलेली जी विज्ञान गंगा व्याख्यानमाला आहे त्याच्यासाठी आज जमलेलो आहोत. ही विज्ञान गंगा व्याख्यानमाला 2016 साली सुरू झाली. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद असा कार्यक्रम होत असे. परंतु आता जानेवारी 2023 पासून MKCL बरोबर आपण हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमातलं आजचं हे 87वावं पुष्प आहे. याच्यापूर्वी 86 भाषणं झाली आणि कोविड पूर्व काळामध्ये ही भाषणं प्रत्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत असत आणि त्यानंतर आपण आता या दृकश्राव्य माध्यमामध्ये आलेलो आहोत आणि त्याद्वारे आपण ही भाषणं करतो आहोत. त्याचा फायदा एक असा झाला की काही वेळेला आम्ही परदेशचे सुद्धा वक्ते दूरदृश्य माध्यम असल्यामुळे मिळवू शकलो आणि श्रोते सुद्धा दूरदूरच्या ठिकाणचे म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा बोरिवली आणि विरार हेमंत जोशी बघा आता आलेले आहेत. तर हे सगळे लोक जे येऊ शकतात त्याचं कारण असं की हे दूरदृश्य जे माध्यम आहे त्याच्यामुळे आपल्याला याचा लाभ घेता येतो. आमचे एक इंग्लंडचे प्रोफेसर देसाई म्हणून आहेत, ते सुद्धा भाषणांना उपस्थित राहतात. आजवर या भाषणमालेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातले अनेक विषय आपण घेतले. सांगायला आनंद वाटतो की पहिलंच भाषण आयुकातले संजू धुरंधर यांचं गुरुत्वीय लहरी या विषयावर झालं, तर त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता या संशोधनामध्ये. त्यानंतर अनिल काकोडकरांचं भाषण झालं, याच्यामध्ये जयंत नारळीकरांचं भाषण झालं. रवींद्र थत्यांचं प्लास्टिक सर्जरीवरती भाषण झालेलं होतं. ते झाल्यावरती फिफ्थ फोर्स याच्यावरती TIFRचे डॉक्टर कृष्णन किंवा पुण्याचे सुभाष वाळिंबे यांचं आफ्रिकेतील मानवाचे आपण वंशज आहोत का, असा एक वेगळा विषय आपण यामध्ये हाताळलेला होता. अन्वय मुळे यांचं हृदयारोपण याच्यावरती आपण भाषण केलं होतं. म्हणजे हृदयाचं प्रत्यक्ष पुण्याहून मुंबईला आणून ते या इथं बसवणं वगैरे ही जी कला आहे, मी याच्यामध्ये शास्त्रापेक्षा अधिक मोठं असं कला आहे असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये वाकबगार असलेले डॉक्टर मुळे यांचं एक भाषण आपण केलं. तर आनंद कर्व्यांचं आपण भाषण केलं. तर आदान फोकट पण शेतकरी कर्ज बाजारी असा एक त्यांनी शेतीच्या संदर्भातला विषय घेतलेला होता. आजचा विषय हा मानसिक स्वास्थ्य असा विषय डॉक्टर राजेंद्र आगरकर यांनी घेतलेला आहे. डॉक्टर राजेंद्र आगरकर हे TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये काम करत होते आणि 2015 साली, कारण तेव्हापासून ते ऑनररी फिजिशियन आहे, तेव्हा मी असं धरून चालतो की ते 2015 साली निवृत्त झाले आणि त्या हिशोबाने आता ते 69 वर्षाचे आहेत. सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट मध्ये ऑनररी फिजिशियन आहेत. ते झाल्यावरती सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ हायपर टेन्शन आणि डायबिटीस त्याचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत. ते झाल्यावरती महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सर्व्हिसेस याचे ॲडजंट प्रोफेसर आहेत. अशा प्रकारे ते 7-8 ठिकाणी सध्या काम करतात आणि ह्या वयामध्ये त्यांचा उत्साह इतका विलक्षण आहे की ग्रंथालीने नुकतीच जी यात्रा काढली, विज्ञान यात्रा आणि आरोग्य धारा, तर त्या आरोग्य धारेमध्ये डॉक्टर राजेंद्र आगरकर आणि हेमंत जोशी हे दोघं जण सहभागी झाले ते आणि कोकणामध्ये जवळजवळ 3 आठवडे ते फिरत होते. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन भाषण देत होते. तिथल्या लोकांना आरोग्याची जाणीव करून देत होते. कसं वागावं, कसा आपला आचार आहार विहार असावा, या सर्व बाबतीमध्ये ते मार्गदर्शन करत होते. त्यामुळे आजचं जे भाषण आहे ते मानसिक स्वास्थ्य या विषयावरती आहे. आपल्या घरामध्ये जर आपण कुटुंबियांशी व्यवस्थित जमवून घेतलं तर मानसिक स्वास्थ्य कुठे दूर जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे काम करतो ते काम आपल्यावरती लादलंय असं कोणी धरू नये. ते जर आपण आनंदाने केलं तर मानसिक स्वास्थ्य कुठे दूर गेलं नाही. आणि समाजामध्ये तुम्ही जर कोणाशी फटकून वागला नाही, सर्व लोकांशी मैत्री ठेवली, तरी मानसिक स्वास्थ्य कुठे जाणार नाही. अर्थात हे ढोबळ मानाने मला अवगाहन झालेल्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सुतोवाच केलं, पण ह्या बाबतीमध्ये ज्यांचा अभ्यास आहे असे डॉक्टर राजेंद्र आगरकर
हे आता आपल्याला ह्या बाबतीमध्ये माहिती देतील. डॉक्टर राजेंद्र आगरकर, आपण आता आपलं भाषण सुरू करावं अशी मी आपल्याला मराठी विज्ञान परिषद आणि MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्यातर्फे विनंती करतो. आपण आपलं भाषण सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. भाषणाच्या सुरुवातीला हेमंत जोशी माझा जिवलग मित्र आहे आणि त्यांनी सुचवलं की संगीताने सुरुवात केली पाहिजे. तर कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच विज्ञान गीताने झाली आहे, पण माझं व्याख्यान, त्याला मी व्याख्यान न म्हणता संवाद असं म्हणीन, कारण मला तुमच्याशी जरी एकाच अजून मी बोलत असलो तरी संवाद साधण्याची इच्छा आहे. तर मनाबद्दल बोलायचं तर सुधीर मोघ्यांच्या 2 ओळी मला याआधी सांगाव्याशा वाटतील. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा. मनाचं इतकं सुंदर वर्णन आहे. बहिणाबाईंनी सुद्धा मनाला मन वढाय वढाय या त्यांच्या कवितेमध्ये सांगितलंय की मन वढाय वढाय जणू उभ्या पिकातलं ढोरं, म्हणजे कुठेतरी अचानकपणे गुडूप झालेलं. पुढे त्या म्हणतात की खसखशीच्या दाण्या एवढं सूक्ष्म आणि गगनात सुद्धा मावणार नाही एवढं भव्य. तर अशी ही जी काही असा जो काही मोठा कॅनव्हास आपल्याला मिळालेला आहे मनासाठी, तर मला असं वाटतं की क्षणात एक रूप घेणारं, क्षणात दुसरं रूप घेणारं हे जे मन आहे, इतकं चंचल आहे, अस्थिर आहे, अफाट आहे. तर अशा मनाला व्याख्येच्या चौकटीत बसवायचं म्हटलं की तारांबळ उडणार आहे. कारण ती काही एक साधी गोष्ट नव्हे. त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे जी जागतिक आरोग्य संस्थेने दिलेली व्याख्या आहे, ती व्याख्या सांगण्याचा किंवा त्यामध्ये थोडीफार ॲडिशन करून. पण सुरुवातीला सांगू इच्छितो की हा संवाद करण्याचा प्रयत्न आहे. प्रबोधनपर बोलणं हे वय वर्ष 5 ऑनवर्ड्स लोकांना रुचत नाही, हे मी स्वानुभवातनं सांगू शकतो. आपल्याला फारसं कोणाला आवडत नाही, की असे करावे, तसे करावे, हा प्रकार खरं सांगायचं तर करायला नको. तर आजचा हा जो संवाद आहे, हा संवाद तुम्हाला आरसा पाहायला प्रवृत्त करेल, तुमची इच्छा होईल, असा करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा-जेव्हा मी स्वतः मानसिक स्वास्थ्याबद्दल वाचतो, बोलतो, तेव्हा आरशात पाहतो आणि बरेचदा खजील पण होतो. आपण सांगत असलेलो, बोलत असलेल्या बऱ्याचशा गोष्टी, ह्या खरं सांगायचं तर आपणही त्यात चुका करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ह्या सगळ्या ज्या चुका आहेत, त्या इरिव्हर्सिबल नाही आहेत, रिव्हर्सिबल आहेत. आपल्याला जर लक्षात आलं, तर आपल्याला त्या दूर करता येतात. तेव्हा आपण या सगळ्या प्रकारामध्ये त्या पद्धतीने या चर्चेकडे म्हणा किंवा या संवादाकडे पाहूयात, अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. आता आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जातो, असा विचार करा, की डॉक्टर तुमचं ब्लड प्रेशर मोजतायत. त्याचं ब्लड प्रेशर मोजून झालं, स्टेथोस्कोप त्यांनी कानातनं काढला, की पहिला प्रश्न आम्ही करतो कसा आहे? नॉर्मल आहे का? आता हा प्रश्न खरं सांगायचं तर डॉक्टरांनी सांगायची वाट पाहायला हरकत नाही, पण आम्ही फार अधीर असतो. माझा ब्लड शुगरचा रिपोर्ट 60/100 ही त्याची रेंज आहे. माझा रिपोर्ट 100 आला, की सगळ्यात आधी डॉक्टर अहो मी अप्पर बॉर्डर ऑफ नॉर्मलवर आहे, काही प्रॉब्लेम तर नाही ना? खरं सांगायचं तर आम्ही हे जे नॉर्मल असण्याचं ओझं आहे, ते घेऊन डॉक्टरांच्या चेंबरमध्ये जात असतो. आणि एकदा त्याने ऑल वेल म्हटलं, की जणू काही कर्णाची कवचकुंडलं आपल्याला मिळालेली आहेत, अशा थाटात बाहेर पडतो. थोडक्यात मला काय सांगायचंय, की ही नॉर्मल राहण्याची जी काही आपली खूप इच्छा असते, उर्मी असते, तर त्याला तुमच्या प्रयत्नांची जोड दिली पाहिजे. फक्त डॉक्टरांचा रिपोर्ट नॉर्मल आला किंवा सगळं काही नॉर्मल आहे म्हटलं, की झालं, संपलं, असं नाहीये. कारण आता आपण जर यापुढे व्याख्येकडे जर वळलो, तर आपल्या लक्षात येईल, की
हेल्थ या प्रकाराची किंवा आरोग्य, स्वास्थ्य याची जी व्याख्या आहे, तिला ते अवस्था म्हटलेलं आहे. त्यामुळे ती स्थैर्य त्याला असू शकत नाही. त्यामध्ये कमी जास्त होणार आहे. तर हे लक्षात घेऊन आपण त्याच्याकडे बघायला हवं, असं मला वाटतं. आता सर्वप्रथम आपण जागतिक आरोग्य संस्थेने हेल्थ या प्रकाराची जी व्याख्या केली आहे, 1948 सालापासून ती आहे. त्यात बारीक-बारीक थोडेफार बदल म्हणजे वेगवेगळे ज्याला आपण आरोग्याचे पैलू म्हणू, ते टाकण्याचा प्रयत्न केला. मी ती व्याख्या जेव्हा-जेव्हा वाचतो, तर ती व्याख्या वाचतो मी तुम्हाला दाखवतोच ती म्हणजे अत्यंत प्रसिद्ध व्याख्या आहे. इव्हन आजकाल 10वी-12वीतल्या मुलांना सुद्धा ही व्याख्या माहिती आहे. तर WHO काय म्हणतं, की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिंग अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे आरोग्य म्हणजे केवळ रोगविरहित अवस्था नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संपन्नावस्था म्हणजे आरोग्य. आता या ठिकाणी आरोग्य, हेल्थ या शब्दाला अत्यंत पॉझिटिव्ह असा हे आहे, स्वरूप आहे त्याचं. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये येतो, हेल्थ डिपार्टमेंट किंवा हेल्थ मिनिस्ट्री हे नक्की काय करतं हो? ते तुमच्या हेल्थची काळजी घेतं की तुमच्या रोगांची काळजी घेतं? म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याकडच्या हेल्थ डिपार्टमेंटला आपण रोगनिवारण डिपार्टमेंट किंवा विभाग म्हणायला पाहिजे. पण आपण त्याला हेल्थ डिपार्टमेंट म्हणतो. याचं कारण हेल्थ म्हटलं की आपल्या डोक्यात सर्वप्रथम येतात ते रोग आणि मला वाटतं की हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता मी तुमच्याशी ही ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थची साईट आहे. त्या साईटवरनं मी ही स्लाईड बघितली आहे. तर त्यात काय म्हणतात की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ इज द लीड फेडरल एजन्सी फॉर रिसर्च ऑन मेंटल डिसऑर्डर. म्हणजे एका बाजूला आम्ही त्याला इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ म्हणत असताना आपण प्रत्यक्षात मात्र काम त्याच्या डिसऑर्डरवरती करत असतो. त्यामुळे मेंटल हेल्थ या प्रकाराला व्याख्येत बसवणं किंवा त्याबद्दल म्हणजे नॉर्मल काय आहे? कारण आपल्याकडे सर्वत्र ॲबनॉर्मल गोष्टींबद्दल फार जास्त बोललं जातं. तर नॉर्मल गोष्टीबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आपण आता जागतिक आरोग्य संस्थेने मेंटल हेल्थची जी व्याख्या केली आहे त्याच्याकडे बघूयात. मी आधी ओरिजिनल आणि त्यानंतर मी केलेलं मराठी रूपांतर त्यात दाखवतो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतं, की the World Health Organization conceptualized the mental health as a state of well-being in which the individual realizes his or her abilities, can cope with the normal stresses of life, can work productively and fruitfully, and is able to make contribution to his or her community. Emotional well-being, cognitive functioning, social connections, purpose, meaning, stress management, sleep quality ह्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडीत आहेत. बापरे! जरा दडपण येतं ना पाहिलं तर. म्हणजे काय आहे, की आम्हाला मानसिक स्वास्थ्य कशाला म्हणावं, की ज्या व्यक्तीकडे स्वतःच्या गुणदोषांसह स्वतःची ओळख असणे, सकारात्मक विचार करण्याची पद्धत त्याला माहिती असावी, उपयुक्त आणि समाधानकारक काम करण्याची क्षमता असावी. समाजात वावरताना स्वतःच्या आणि सभोवतालच्या लोकांच्या भावनांचा विचार करणारा, इतरांना समजून घेण्याची वृत्ती असलेला, ताणतणावाला तोंड देण्याची तयारी असलेला, अपयश स्वीकारण्याची क्षमता असलेला, अडचणीवर तोडगा काढण्याचं कसब आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे घटक गतिमान म्हणजे डायनॅमिक आहेत. कमी जास्त होत असतात, बदलत असतात. याची जाणीव पण आपल्याला ठेवायला हवी. बापरे! एवढ्या सगळ्या अपेक्षा म्हटलं, की आपल्याला त्यासाठी पुरुषोत्तम किंवा सर्व गुणसंपन्न व्हायला लागेल. वेल, ते आपल्याला कदाचित शक्य नाही. तेव्हा सुरुवातीलाच सांगतो, की आपण नॉर्मल मेंटल हेल्थ हा याचा विचार करताना प्रत्येक वेळी आपल्या वागण्याचं, आपल्या बोलण्याचा कुठेतरी स्वतःशी संवाद साधून विचार केला पाहिजे आणि आपण चुकतोय का? आणि चुकत असेल तर ते दुरुस्त करायला हवं. कारण पुढे आता मी काही ज्या गोष्टी सांगणार आहेत, तर त्या सांगताना इथे दोषारोपण करण्याची इच्छा नाहीये माझी. कारण आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी पद्धतीने अ, चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. तर मी त्या सगळ्या प्रकाराला असं म्हणीन, की सोशली एक्सेप्टेबल म्हणजे समाजाने एक्सेप्ट केलेल्या काही एबनॉर्मॅलिटीज असतात.
तर त्याच्यासह आपण जगत असतो. फक्त ते करत असताना आपण आपल्यातला जो अवगुण आहे, त्या अवगुणाची जाणीव ठेवली, तर कदाचित आपण मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात जरा जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकू, असं मला वाटतं. आपल्या देशात आणि खरं सांगितलं तर देशात का जगभरात 2 आजार असे आहेत, की ज्या आजाराला आजार म्हणता येणार नाही, परंतु सगळे लोक पीडित आहेत. त्यातला पहिला आहे, लोक काय म्हणतील? आणि दुसरा आहे, उसकी साडी मेरी साडी से सफेद क्यों? माझ्या मते ह्या 2 प्रश्नांना जर पूर्णपणे बगल दिली, तर देशपांडे सरांनी सुरुवातीलाच फार सुंदर म्हणजे सारांश सांगितला मानसिक स्वास्थ्याचा. खरं तर ते बोलत होते तेव्हा मला एक क्षणभर आठवलं, की अशोक रानडे जेव्हा भाषणासाठी उभे राहायचे, तर तेव्हा इतर वक्त्यांना असं वाटायचं, की अरे बापरे! यांचं झाल्यानंतर आपण बोलायचं तरी काय? कारण ते सगळंच सांगतात. तसं देशपांडे सरांनी 2 वाक्यामध्ये मानसिक स्वास्थ्य सांगून मोकळे झाले आणि माझ्या मते ते खरंच योग्य आहे. पण आता तेच त्यांचे 2 वाक्य जी आहेत, त्याचं कीर्तन करायला मी उभा आहे. तर मला असं वाटतं, की ह्या 2 कारणांसाठी आपण पीडित आहोत. काहीही कारण नसताना ही जी सोशल अँक्झायटी आहे, लोक काय म्हणतील? आपलं मनस्वास्थ्य बिघडवण्याकरता अत्यंत पोषक असं वातावरण निर्माण करतं, जेव्हा आपण लोक काय म्हणतील याचा विचार करायला लागतो. आणि दुसरं सतत तुलना कसली तरी करायची. तुमच्याकडे असलेल्या गाडीतून बाहेर पाहताना दुसरी तिकडची दिसणारी चकचकीत मोठी गाडी, "अरेच्चा! आपल्याकडे ही असायला हवी होती." असं म्हणताना तुम्ही ज्या गाडीत बसला त्याचा आनंद तुम्ही स्वतःकडनं हिरावून घेताय, हे लक्षात कसं येत नाही? तर मला असं वाटतं, की आपल्याकडे हा तुलनात्मक पाहण्याचा जो प्रकार आहे, तर त्यालाही कुठेतरी आपण वेळोवेळी वेचून घातलं पाहिजे. कारण आपण कुठेतरी त्यामुळेच आपलं मनस्वास्थ्य बिघडवतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की जॉर्ज बर्नार्ड शॉच्या एका याच्यात त्यांनी लिहिलं होतं, की त्यांनी त्यांच्या घराच्या एका भिंतीवर लिहून ठेवलं होतं. "व्हॉट डू दे से? लेट देम से." तर माझ्या मते ती आपली वृत्ती असायला हरकत नाही. तुम्ही काय म्हणता म्हणा, तुम्हाला काय बोलायचं ते. तुम्ही लोकांचं तोंड धरू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या कानांवरती तरी कंट्रोल करू शकता ना. आपल्याला जे हवं ते घ्या. सिलेक्टिव्ह हिअरिंग म्हणतो आपण त्याला. बाकीचं विसरून जायचं. त्यांनी जे बोललं ते. तर माझ्या मते असं जर केलं, तर आपल्याला आपलं मनस्वास्थ्य टिकवणं सोपं जाईल. संताप, राग हा हातात मुठीत विस्तव धरून ठेवण्यासारखा प्रकार आहे. तुम्ही दुसऱ्यांवरती फेकाल त्याआधी स्वतःचे हात पोळलेले असतील. त्यामुळे संतापाला आवर घालणं हे इतरांपेक्षाच किंवा इतरांबरोबरच तुमच्याही आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि त्याचा विचार करावा. म्हणजे मला प्रचंड संताप आला आणि त्याला जर मी आवर घालू शकलो, तर ते मला बेनिफिशियल आहे, मला जास्त उपकारक आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण संतापावर आवर घालताना इतरांवर उपकार केल्याची भावना निर्माण होणार नाही. तसंच आपल्या डोक्यामध्ये असलेलं हे जे घड्याळ आहे, त्या घड्याळाची टिक-टिक किमान बंद केली पाहिजे. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करायला हरकत नाही, पण त्याच्या भोवती आपण आपलं संपूर्ण जग ठेवलंय हे नको. आणि आपल्या आजूबाजूला ही जी काही अ, कामांची यादी तयार करून ठेवून डोक्यावर हात लावून बसतो, तर माझ्या मते तेही कुठेतरी फार महत्वाचं आहे. ह्या स्लाईडसाठी फारसं काही सांगण्यासारखं नाही. कारण हा प्रकार माझ्या मते फार आवश्यक आहे, की आपण आपल्या समाजात वावरताना किमान ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि जमलंच तर ह्या गोष्टी आपल्याकडनं घडणार नाहीत. आणि इतरत्र कुठे घडत असतील, तर त्याबद्दल हे केलं थांबवलं पाहिजे. कारण मला वाटतं, की समाजामध्ये वावरताना काही गोष्टी, काही आपल्या कर्तव्यामध्ये त्याचा समावेश करता करता येतो. तो म्हणजे जर कुठे वाईट घडत असेल, तर त्याबद्दल मला काय त्याचं, ही गोष्ट मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने नॉर्मल नाहीये. आम्हाला त्याचं काय आहे, असा विचार करणं माझ्या मते योग्य नाही. आपण नेहमीच असा विचार केला पाहिजे, की जर काही चुकीचं होत असेल, तर त्याबद्दल बोललं पाहिजे. त्याचबरोबर मी एक फार सुंदर वाक्य वाचलं होतं आर्ग्युमेंट आणि डिस्कशनच्या बाबतीत.
तर त्यात असं म्हणता येतं की आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद आणि डिस्कशन म्हणजे चर्चा. तर वादविवादाच्या शेवटी हे ठरतं कोण बरोबर आहे आणि चर्चेच्या शेवटी हे ठरतं काय बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला काय बरोबर आहे हे शोधणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे क्षणभर आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून काय बरोबर आहे याचा विचार करावा आणि प्रत्यक्षात ते ॲक्सेप्ट करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मानसिक आणि शारीरिक अस्वास्थ्यासाठी पूरक असं वातावरण निर्माण करणं आजकाल अ, माझ्या मते फॅशन होत चालली आहे. इथून सुरुवात केली, तर तुमच्या लक्षात येईल की सिग्नलवरती मिळालेली काही 30-40 सेकंद सुद्धा वाया जाऊ नयेत, यासाठी ह्या बाई आपल्या फोनवरती ताबडतोब काहीतरी मेसेजिंग करतायत किंवा काहीतरी वाचतायत. हे खरंच जर तुम्ही म्हणजे तुमच्या सिग्नलवरती थांबलात आणि मग करत असाल, तर कदाचित क्षम्य आहे. करू नये याबद्दल वाद नाही, पण पण गाडी चालवत असताना सुद्धा यातले बरेच प्रकार करतात आणि त्यामुळे खरं सांगायचं तर आपण आपलं मनस्वास्थ्य बिघडवत असतो. कारण कुठेतरी आपण जे काम करतोय त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. स्मोकिंग, अ, दारू पिणे आजकाल सेलिब्रेट करणे, मध्यमवर्गीयांमध्ये सुद्धा प्रमोशन मिळालं, काहीतरी चांगलं घडलं, की कुठे बसायचं असा विचार करणारे लोक आहेत आणि त्यात काही चूक आहे असं लोकांना वाटत नाही. तर मला असं वाटतं, की ह्या ज्या सवयी आहेत, ह्या सवयीसुद्धा कुठे ना कुठेतरी आमच्या शारीरिक बरोबर मानसिक स्वास्थ्याला सुद्धा त्रासदायक आहेत आणि आपण त्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. आता मानसिक अस्वास्थ्यामुळे काय होऊ शकतं? खरं सांगायचं तर अ, आपण अस्वास्थ्य असं म्हणालो, तर लगेच त्याचा अर्थ रोग असा होत नाही. म्हणजे आपल्या वागण्यामध्ये असलेली जी काही विसंगती आहे, म्हणजे एखादा अ, तत्वज्ञान सांगणारा माणूस जेव्हा चहामध्ये साखर कमी झाली किंवा जास्त झाली यावर संतापतो आणि हातातली कप अशी भिरकावून देतो. तर ही जी विसंगती आहे, एका बाजूला तत्वज्ञान सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच्या पूर्णपणे विरुद्ध काहीतरी वागायचं. तर माझ्या मते ती विसंगती आणि त्याबरोबर येणारे काही गोष्टी, की ज्या गोष्टी जर आपल्यामध्ये आढळत असतील, तर आपल्याला त्या दूर करता येतात. कारण मी आधीच बोललो त्याप्रमाणे हे सगळं काही रिव्हर्सिबल आहे. हे फक्त त्याबद्दल जाणीव झाली पाहिजे, की "अरे, आपल्याकडे आहे हे होय." माझा जरा पूर्वग्रह दूषित असतो नाही बोलताना कोणाशीच. माझ्या मते थोडासा तो विचार करायला हवा आणि तसं करायला लागलो, की आपल्याला अ, अ, काहीतरी जास्त चांगलं करता येईल. म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती येणं, चंचलता, अस्थिरता, असहकार, चिड भांडखोरपणा किंवा आत्मविश्वास कमी असणे, न्यूनगंड. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हीच निर्माण केलेल्या आहेत. आमच्याच मनाने निर्माण केलेल्या आहेत आणि त्या निर्माण केलेल्या गोष्टींवरती काहीतरी पद्धतीने आम्हाला अ, अ, विजय मिळवायला हवाय आणि त्यासाठी त्या आमच्याकडे आहेत याची जाणीव आणि त्याचं एक्सेप्टन्स स्वीकारणं, की हो आहेत बाबा माझ्याकडे हा त्रास. तर तेच असं केलं तर आपण मानसिक स्वास्थ्याच्या जवळ जातो. म्हणजे स्वास्थ्य मिळवू शकतो. प्रसंगी आक्रमक भूमिका घेणं किंवा अतिसंवेदनशीलता असणं, काहीतरी पटकन झालं तर एकतर संतापणं किंवा रडायला लागणं. नाहीतर व्यसनांची मदत घेणं, सतत असुरक्षित वाटत वाटत राहणं. आता हा जो इन्सिक्युरिटीचा प्रकार आहे, असुरक्षितता म्हणतोय, त्याच्यामुळे कित्येक लोक आक्रमक झालेले आहेत असं माझ्या लक्षात येतं आणि हे बरेचदा मॉबमध्ये आपल्याला जास्त जाणवतं, की अशा पद्धतीचे जे लोक असतात ते खूप असुरक्षित वाटतं त्यांना आणि ते अचानकपणे खूप जास्त आक्रमक होतात. न्यूनगंड हा एक प्रकार आहे, की जो तुम्हाला लक्षात आला तर तुम्हाला त्यातनं बाहेर पडता येऊ शकतं. फक्त आपल्याला ते जाणवलं पाहिजे, की हे सगळं काही जे आहे ते त्या न्यूनगंडाच्या माध्यमातून होतंय. हे जे मी काही बोलतोय किंवा सांगतोय, हे यातलं बरचसं कुठेतरी वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे आणि काही बाबतीत अर्थात अनुभवलेलं आहे आणि त्यातनं आलेलं आहे. आपल्याला या बाबतीत मतभेद असण्याची शक्यता आहेच, असायलाच हवी.
कारण प्रत्येकाकडे आपलं स्वतःचं काहीतरी एक व्यवस्थित मत असतं आणि आपण त्याला बऱ्यापैकी चिकटून असतो. तर त्यामुळे अ, आपल्या भाषणाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचा जर तास झाला, तर त्यात आपल्याला हे करता येईल. तर आपला खोटा अहंकार, आपली म्हणजे मला एखादी गोष्ट माहिती नाही, येत नाहीये. जसं वर्गामध्ये सुद्धा प्रश्न विचारला सरांनी, की आपल्याच बेंचवरती खाली मान घालून जितकं जमेल तेवढं आपण न दिसण्याचा प्रयत्न करतो लहानपणी. मोठेपणी अशाच प्रकारचे वेगळे प्रयत्न आपले सुरू असतात. तर माझ्या मते ती आपली जी काही कमजोरी लपवण्याचा प्रकार आहे, अ, तो आहे तो. अ, हे बाकी काही ऑब्झर्वेशन्स आहेत, की साधारणपणे न्यूनगंड असला तर लोक कसं करतात, हेवा करतात, इच्छाशक्ती कमी असते. लोक सारखे आपल्याला हसतात या बोलतात असं सगळं सारखं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे ते निंदा किंवा टीका पटकन सहन करू शकत नाहीत. त्यांची राहणीमान किंवा त्यांची प्रगती त्यांना इतरांची प्रगती त्रासदायक वाटायला लागते किंवा कधी-कधी माफ करा हां, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. चुकतही असेल कदाचित माझं. आता ही जी सुरुवात आहे, ही सुरुवातच मुळात तुमचा न्यूनगंड जाणवते, की मी सांगतोय ती कदाचित चुकतही असेल कदाचित. कशाला असं म्हणायचं? पण ते सुरुवात होतं. असं दडपणाखाली वावरणं हा एक मोठा भाग असतो. आता याचबरोबर आपल्या 5वी ला पुजलेला एक भाग म्हणजे ताणतणाव, स्ट्रेस. बरेचदा ह्या प्रकाराबद्दल आपल्याला अ, लोक सांगतात, की तुम्हाला टेन्शन आलं का सोडून द्यावं, टेन्शन घेऊ नका. आता ताणतणाव ह्या प्रकारामध्ये काय तुम्ही जितक्या म्हणाल तेवढ्या आजारांना मला इन्क्लूड करता येतं. कारण जे अव आ अ, प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्या गोष्टींचा विचार करत राहणं आणि स्वतःवरती ते दडपण वाढवत जाणं, हा जो प्रकार आहे, या प्रकारामुळे काही कारण नसताना म्हणजे मानसिक शारीरिकदृष्ट्या तुम्ही ठणठणीत आहात आणि तरीसुद्धा जळजळतंय, वारंवार संडासला जावंसं वाटतंय, कुठे काहीतरी म्हणजे त्याला आम्ही इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतो किंवा सतत डोकेदुखी किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी म्हणजे कुठेतरी आपल्या मानसिक अस्वास्थ्याचा परिणाम आपल्या शारीरिक अस्वास्थ्याकडे होतो आणि हे माझ्या मते फार महत्वाचं आहे. काही लक्षणं आहेत, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, काही त्वचेचे विकार आहेत, तेही ताणतणावामुळे येतात. अ, आपल्यापैकी बरेच लोकांनी ही पोटात जळजळ किंवा उलटी येणे, हृदयाचे ठोके वाढणे अ, वगैरे, वगैरे हे प्रकार. तर ही जी सगळी लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणं निर्माण करण्याकरता आवश्यक असलेली जी काही शक्ती आहे, ती दुर्दैवानं आपली स्वतःचीच आहे. आपण आपल्याच शक्तीचा म्हणजे ज्याला ऑटो इम्यून डिसीज म्हणतो ना, तर तसं काहीसं आहे, की आपण आपलीच शक्ती आपलाच ऱ्हास करण्याकरता वापरतोय. त्याला मी ताणतणाव म्हणतो. मी हे उदाहरण बरेचदा देतो, की या काचेवरती हे फूल फेकून मारलं तर काय होईल? ऑब्व्हियसली काही होणार नाही. काय होणार आहे आता फूल फेकून मारलं तर? दगड फेकून मारला तर? काच तुटेल. आता प्रश्न हा आहे, की काच का फुटली? ऑब्व्हियसली आहे. दगड मारला ना तुम्ही. फूल मारतो तेव्हा ठीक होतं, पण दगड मारल्यानंतर काच फुटणारच ना. आता हाच दगड आम्ही दुसऱ्या दगडावरती जाऊन फेकला, तेव्हा त्याचे तुकडे झाले हो किंवा ते काहीच करू शकलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर दगड महत्वाचा नाही, काच महत्वाची आहे. काच होती म्हणून ती फुटली. तुमचं मन कमकुवत असेल, तुम्ही जास्त लोकांचे विचार तुमच्या मनावरती त्याचा परिणाम होत असेल, तर ते फुटणारच. तर ताण-तणाव हा जो प्रकार आहे, हा घेताना नेहमी हा विचार केला पाहिजे, की मी मी माझ्या या कार्यक्रमानंतर काही सुभाषितांची यादी केलेली आहे. जर वेळ मिळाला तर ती नक्की तुम्हाला दाखवीन. त्यातलं एक असं सुभाषित आहे, की मला माझ्या परवानगीशिवाय कोणी हर्ट करू शकत नाही. हे मात्र नेहमी लक्षात ठेवलं, की नोबडी कॅन हर्ट मी विथआऊट माय परमिशन. आणि हे जर असेल, तर मग आपण पटकन हर्ट होत नाही. मग आपली ही भिंत तयार होते. आपली काच राहत नाही. हे का सांगतोय मी? कारण आपली स्वतःची अ, जी काही मनोवृत्ती आहे, ती सांभाळताना, आपलं मानसिक स्वास्थ्य सांभाळताना कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती होणार आहे.
आपली मुलं कशी असावीत हे जर बघायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्या मुलांना काहीतरी आदर्श वाटेल. ते तुमच्याकडे ऑब्झर्व्ह करत असतात. तुम्हाला तुमचं निरीक्षण सुरू असतं. म्हणजे मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मला अचानकपणे असं लक्षात आलं, की माझी मुलगी पटकन संतापते. कुठून आलं असेल ते? आणि मी संतापतो ना पटकन. तिने तेच पाहिलंय. तिला सगळ्यात आधी शिकवण तिथे मी दिली, पटकन संतापण्याची. माझ्या मते आपण ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. कारण जसं आपण आपल्या समाजाच्या बाबतीत आपले आपले काही कर्तव्य आहेत, तशीच फार मोठं कर्तव्य आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत आहे. कारण आपल्याला आपल्या मुलांना हे शिकवायचं नाहीये. कारण त्याचा परिणाम हा होणार आहे. आणि हे आपल्या मुलांना सांगणं आणि त्याबरोबरच आपल्या वागणुकीतनं त्यांना ते जाणवणं हे फार गरजेचं आहे. म्हणून आपल्याला घरात मुलं असतील, तर माझ्या मते फार आवश्यक आहे. मी परदेशातल्या काही गोष्टींवर चं वाचन केलं, तेव्हा त्यांनी त्याचे असं जाणवलं, की तिथे लहान मुलांना डिझास्टर मॅनेजमेंट शिकवतात. गंमत आहे. मुलांना पटकन ते म्हणजे त्यात गंमत पण वाटते, पण ॲट द सेम टाईम त्यांना ते शिकवणं होतं किंवा ट्रॅफिकचे रूल्स कसे असावे ते लहानपणापासून मनावर बिंबवलं जातं. माझ्या मते लहानपणापासून जर ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे नियम पाळणे हे चुकीचं नाहीये. हे आम्हाला लहानपणी मुलांना सांगितलं पाहिजे. आपणच ट्रॅफिक सिग्नल पोलीस आजूबाजूला दिसत नाही म्हणून जर क्रॉस करत असू, तर आपली मुलं ते 100% तसंच करणार आहेत. आणि माझ्या मते हे सगळ्या बाबतीत शक्य आहे. म्हणूनच मी ही उदाहरणं घेतली, की ही लहानपणापासून आपल्याला शिकवायला हवं आहे. कानात इयरफोन घालून हिंडणारे लोक आता आपण बघतोच. त्याच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही. कारण त्यांनी बहिरेपण मागवून घेतलेला आहे. दे डोंट वांट टू हिअर. त्यांना बघायचं नाहीये. आंधळेपण पण तसं आहे. कुठेतरी चुकीच्या वाटेवर चालले आहेत आणि वी डोंट केअर असं म्हणतायत. असे हे जे त्यांनी आंधळेपण स्वतः स्वीकारलेलं आहे. किंवा असे काही लोक आहेत, की ज्यांना ह्या टाईम बॉम्बबद्दल माहितीच नाही आहे. अज्ञानात सुख आहे. आणि मला असं वाटतं, की आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीच्या जर काही गोष्टी असतील, तर आपल्याला काहीतरी करायला हवं. काय करायला हवं? आपला रोल काय? डोळ्यावरची पट्टी, कानातले इयरफोन आणि अज्ञानात सुखी आहेत त्यांना त्याची जाणीव करून देणे, हे माझ्या मते स्वतःचं मनस्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य इतकंच महत्वाचं आहे. कारण शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीत मी असं म्हणू शकेन, की तुमचं शारीरिक स्वास्थ्य हे तुमची वैयक्तिक गोष्ट आहे आणि ती तुम्ही मॅनेज करू शकता. पण मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत तुमच्या आजूबाजूला घडणारं, तुमच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या गोष्टी हे तुमच्या मनस्वास्थ्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे ही जबाबदारी आहे आपली. म्हणून मला नेहमी मी माझ्या कार्यशाळेत वगैरे याबद्दल बोलतो, की आपल्याला आपल्या अपेक्षांचं ओझं म्हणजे मला नाही डॉक्टर होता आलं, पण तुला व्हायला हवं. या गोष्टी माझ्या मते अत्यंत चुकीच्या आहेत. आम्ही वर्गामध्ये एखाद्या मुलाला गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले, तर त्याचं कौतुक करतो. चांगली गोष्ट आहे. पण ज्याला 100 पैकी 100 मिळाले नाहीत, तो काही मूर्ख नाही किंवा चुकीचा आहे असं नाही. परंतु कुठे ना कुठेतरी तुलना करण्याची वृत्ती आपल्या आयुष्यामध्ये आपण मुलांना लहानपणापासून द्यायला सुरुवात करतो. तेव्हा मला असं वाटतं, की प्रत्येक शाळेमध्ये पहिलं वाक्य प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक विषयामधले एक पहिलं वाक्य हे असलं पाहिजे, की आपण सगळेजण युनिक आहोत. आपल्यामध्ये एकासारखं दुसऱ्याकडे नाहीये आणि म्हणून सचिन तेंडुलकर 12वीत नापास झाला. त्याच्या वडिलांनी त्या 12वी बद्दल जर ते पेटून उठले असते, तर आपल्याला एक भारतरत्न नसता मिळाला. माझ्या मते हे आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, की ज्या उदाहरणांमध्ये आपल्याला लक्षात येतं, की प्रसिद्ध व्यक्ती आहे, पण ती काही पद्धतीने ज्याला आपण पारंपरिक गोष्टी म्हणतो, त्याच्यामध्ये सक्सेसफुल नसतील. तर त्यांना यश यश नसेल मिळालं. पण बाकीच्या ठिकाणी आहेत. येस,
तर आपण प्रत्येक मुलामध्ये नक्की त्याच्यातला स्पार्क कुठे आहे याची जाणीव होण्यापूर्वीच त्याला गाढव आहेस तू, मूर्ख आहेस तू, या पद्धतीने त्याला विशेषणं लावणं हे माझ्या मते पूर्णपणे बंदच केलं पाहिजे. आपल्या मुलांचं कौतुक विनाकारण करू नये, पण कौतुक नक्की करावं. त्याचबरोबर आहाराच्या बाबतीत आपण स्वतः समोसे आणि वडापाव सतत खाताना मुलांनी मात्र अ, मोड आलेली कडधान्य खावीत असा जर आपण विचार करत असेल, तर ते माझ्या मते शक्य नाहीये. आपल्याला आपल्या आचरणातनं त्यांना ह्या गोष्टी दाखवायला लागतील. नियमित व्यायामसुद्धा माझे बाबा रोज सकाळी तासभर व्यायाम करतात, असं म्हणणारी मुलं कळत-नकळत तुमचं अनुकरण करायला लागतात आणि माझ्या मते घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण, आरोग्यदायी वातावरण जर असलं आणि ती जर जीवनशैली आपण मुलांना लहानपणापासून समजावून सांगितली. जसं डिझास्टर मॅनेजमेंट समजावून सांगतो, तसंच ह्या गोष्टीसुद्धा किती आवश्यक आहेत हे समजावून सांगितलं, तर कदाचित त्यांना जेव्हा शिंग फुटतील, म्हणजे ज्याला आपण पीअर प्रेशरमुळे होणारा जो प्रकार आहे, तर त्यावेळेला ते कदाचित आपल्या इतर मित्रांना सुद्धा सांगतील, की ते काय चुकीचं आणि काय बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या देशाला जर एक चांगली निरोगी तरुणाई द्यायची असेल, तर माझ्या मते ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही आपल्याला आली पाहिजे. आणि ती येण्याचं कारण असं, की आज आत्महत्या करण्याचं प्रकार शाळेकरी मुलांपासून सुरुवात झालाय. जरा कुठे कमी जास्त झालं, माझ्या मनाविरुद्ध काही घडत असेल, तर लगेच मी आत्महत्या करावी असं त्या मुलाला जर वाटत असेल, तर माझ्या मते कुठेतरी आपली चूक आहे. म्हणजे आत्महत्या करण्याकरता त्या माणसाच्या माणसामध्ये असलेला मनोविकार कारणीभूत असेलही कदाचित. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनामध्ये अशा पद्धतीचा ज्याला पराकोटीचा निराशावाद जेव्हा निर्माण होतो, तर त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. कारण या समाजात आपण ज्या समाजात वावरतो, ज्या कुटुंबात आपण राहतो, त्या कुटुंबाचं मनस्वास्थ्य आपण टिकवणं फार गरजेचं असतं आणि ते माझ्या मते फार आवश्यकही आहे आणि सहज शक्य आहे. अशक्य काही नाही. मग काय करायला हवं? प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे. ते व्यक्त कसं करावं? ते सांगावं कसं? खरं तर मी तुझ्यावर प्रेम करतो असं आई आपल्या मुलाला सांगते का हो? मुलाला कळतं ना ते. माझ्या मते आपण चांगलं वागणं, आपल्या आजूबाजूच्या आपल्या घरच्या लोकांना किंवा इव्हन तुम्ही जिथे काम करत असाल, त्या ठिकाणी सुद्धा तुमच्यातला जिव्हाळा हा तुम्ही व्यक्त न करता सुद्धा इतरांना जाणवला पाहिजे. हे इतकं ज्याला आपण नॅचरल सहजपणे घडलं तरच ते परिणामकारक आहे आणि ते अशक्य नाहीये. फक्त मनापासून केलं, की ते सगळं काही व्यवस्थित होतं. दिवसाकाठी कमीत कमी 45 मिनिटांचा व्यायाम का करायला हवा? याचं कारण असं आहे, की हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे, की या जगामध्ये साइड इफेक्ट नसलेलं अँटी डिप्रेसंट हे एक्सरसाइज आहे. व्यायाम हा अँटी डिप्रेसंट सारखं काम करतो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. आपल्याला आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह किंवा नकारात्मक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा सामना करण्याकरता आपल्याकडे आवश्यक असलेली जी शक्ती आहे, ती शक्ती फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक सुद्धा आपल्याला निर्माण होऊ शकते. याचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे. मनोरंजन हा आपल्या मनाला रिझवणारा प्रकार आहे आणि तो मनाची उभारी वाढवणारा प्रकार आहे. माझ्या मते त्यात चूक नाही. आय डोंट वेस्ट माय टाईम बाय गोइंग फॉर अ मूव्ही असं म्हणणाऱ्या मूर्ख लोकांची साथ आपण सोडून दिली पाहिजे. याचं कारण असं, की तुम्हाला कोणाला सिनेमा आवडेल, कोणाला गाणं ऐकायला आवडेल, कोणाला मैफिलीत जायला आवडेल, कोणाला मुशायरा ऐकायला आवडेल, कोणाला नाच पाहायला आवडेल, व्हॉटेव्हर. पण ते तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला पाहिजेत, करणं गरजेचं आहे. हे माझ्या मते आपण बिंबवणं फार आवश्यक आहे. मी ही स्लाईड बरेचदा दाखवतो. आपल्याकडे स्वर्ग आणि नरक या 2 परस्पर विरोधी गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. आणि यात तुमच्या असं लक्षात येईल, की इथे ठेवलेली ही खीर आणि ती खीर मोठ्या टेबलभोवती आहे आणि तिथपर्यंत पुरण्याकरता आवश्यक असलेला मोठा चमचा प्रत्येकाला दिलेला आहे. परंतु या चमच्यातनं ही खीर काढून
त्याच्या तोंडापर्यंत पोहोचणे त्याच्या दृष्टीने फार कठीण होत चाललेलं आहे. आणि म्हणूनच समोर जेवण आहे, हातामध्ये चमचा आहे आणि पोटातली भूक मात्र शमलेली नाही, तशीच राहते. याचं कारण की स्वर्गात आणि नरकामध्ये असलेला फरक. तोच टेबल, तीच खीर, तेच चमचे, तीच माणसं. परंतु इथे त्यांना एकमेकाचं पोट भरणं सहज शक्य आहे. एकमेकाच्या अ, सहकार्यानं आपण जर जगायला लागलो, तर आपलं आणि इतरांचं आयुष्यसुद्धा खूप छान होतं. हे माझ्या मते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ती मनस्वास्थ्याची एक खूप महत्त्वाचा घटक आहे, की आपण समाजात वावरताना समाजातल्या इतर लोकांना सुद्धा आपण समजून घेतो, सामावून घेतो आणि त्यांना जमलंच तर मदत करतो. स्ट्रेस हा जो प्रकार आहे त्याचं हे एक समीकरण आहे. त्यात असं म्हणतात, की स्ट्रेस हा डिमांड आणि रिसोर्सेसमधला म्हणजे ज्याला अ, असंतुलन म्हणतो किंवा डिसइक्विलिब्रियम म्हणतो, तर तो प्रकार आहे. जेव्हा डिमांड्स तुमच्या रिसोर्सेसपेक्षा वाढलेल्या असतात, त्यावेळेला स्ट्रेस निर्माण होतो. मग आमच्या रिसोर्सेस म्हणजे काय? तर रिसोर्सेस म्हणजे आमचं वागणं, आम्हाला असलेली सपोर्ट सिस्टीम, आमच्या आजूबाजूला असलेले आमचं मित्रमंडळ, एकंदरीत तुमच्या वागण्यामध्ये असलेल्या ज्या काही चांगल्या आणि म्हणजे समाजोपयोगी गोष्टी आहेत, त्या कळत-नकळत तुमची शक्ती वाढवत असतात. ते रिसोर्सेस जर तुमचे जास्त असतील, तर तुम्हाला डिमांडचा त्रास कमी होतो, स्ट्रेस कमी येतो. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बघतो आहोत, की आजकाल ऑड वर्किंग अवर्स आहेत. मग त्यासाठी आपण जंक फूड खातो, वाटेल तितक्या वेळा झोपतो. अ, प्रसंगी आपल्या मनातला स्ट्रेस कमी करण्याकरता अल्कोहोल घेतो, स्मोकिंग करतो आणि ही जी टिक आहे, ही सगळी सतत आपल्या शरीरात, मनात हे असते. तर आपल्याला कुठे थांबायचं हे ठरवायला हवं. नाहीतर घूमते रह जाओगे. ही माझी खूप आवडती स्लाईड आहे, की आपल्याकडे जेव्हा पर्याय उपलब्ध असतात, त्यावेळेला आम्ही स्वतःला बदलत नाही. जेव्हा कुठलाच पर्याय उरत नाही, कुठेतरी डिक्टेटर सांगतो, की तुम्ही रोज एकच बूट घालून ऑफिसमध्ये यायला पाहिजे, तर आम्ही निमूटपणे एक बूट घरी ठेवून, एकच बूट घालून लंगडत-लंगडत जातो. कारण आम्हाला पर्याय नसतो. पण ज्यावेळेला आमच्याकडे पर्याय उपलब्ध असतात, त्यावेळेला मात्र आम्ही त्या पर्यायांचा चांगल्या पद्धतीने वापर करत नाही. आणि हे मला हुशार, बुद्धिजीवी लोकांच्या बाबतीत वाटतं, की त्यांच्या मनात अनेक शंका असतात आणि मूर्खांकडे आत्मविश्वास असतो. तर त्याची अदलाबदल झाली, तर कदाचित समाजामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू शकतील. हां, उपाय सांगताना नकळतपणे थोडंसं अ, माझं प्रबोधन होण्याची शक्यता आहे. पण मी हे अ, तुम्ही काय करावे असं सांगण्याऐवजी स्वतः काय करायला हवं याचा विचार करून तयार केलेला आहे. तर आपल्याला आपला राग आवरायला हवं. आपण इतरांना बदलू शकत नाही. पण स्वतःमध्ये काही बदल घडवून आणू शकतो. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार केला पाहिजे. तुलना टाळायला पाहिजे. समस्या आल्या तर त्यांचा सामना करायचं ठरलं, की समस्या अर्धी होते बघा. जोपर्यंत "अरे बापरे! आता मी काय करू?" असा विचार मनात येतो, तेव्हा आमच्या समस्या ज्या कणभर असतात, त्या मणभर दिसायला लागतात. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी दंड थोपटून उभं राहण्याची ताकद पाहिजे. तर समोर आलेला वाघसुद्धा विचार करेल, की "अरे हा माणूस दंड थोपटून उभा आहे हो. आपण जरा काळजी घेतली पाहिजे." तर माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी खरं बोलायचं. का बोलायचं खरं? माझ्या मते ते फार सोयीस्कर आहे म्हणून. कारण तुम्ही जर खरं बोललात, तर तुम्ही काय बोललात हे लक्षात ठेवण्याची गरज नाही पडत. नाही तर याला काय सांगितलं होतं मी आज न येण्याचं कारण, बॉसला काय सांगितलं, सेक्रेटरीला काय सांगितलं, हे सगळे विचार करत बसायला लागतो. छंद निर्मिती, व्यसनाला सोडचिठ्ठी देणं, वेळेचं व्यवस्थापन करणं, लोक काय म्हणतील याचा विचार न करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं या जगातल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक असलेला एक गुण, तो म्हणजे चुकलं आहे असं वाटलं की माफी मागून टाका आणि दुसऱ्याने केलेली चूक असेल तर त्याला माफ करून टाका. माझ्या मते जग फार सुंदर आणि छान होईल बघा. निंदा करू नका. एखाद्या माणसाला
जर त्याचं काही चुकलं असेल, तर ते सांगण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा, प्रोव्हायडेड तो ते योग्य पद्धतीने घेत असेल तर. कारण नसताना शत्रू निर्माण करणं योग्य नाहीये. आनंदी राहायचं म्हणजे काय करायचं? आनंदी राहायचं. कसं राहायचं आनंदी? आपल्याला आनंदी न राहण्यापासून ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी खरं सांगायचं तर बाहेर पसरलेल्या आहेत. आपल्या मनानं ठरवलं तर आपल्याला आनंदी राहता येतं. आम्ही प्रत्येक क्षणी काहीतरी निगेटिव्ह विचार करून म्हणजे साधा आहे. तुम्ही नेहमीची जी बस पकडता त्या बस स्टॉपवरती गेलात आणि तिथे तुम्हाला कोणीच आढळलं नाही, तर सगळ्यात आधी पहिला विचार मनात काय येतो? "अरे, बस गेली वाटतं." खरं सांगायचं तुमचं घड्याळ सांगतंय, की बसची अजून वेळ झालेली नाही. पण केवळ त्या बस स्टॉपवरती कोणी दिसलं नाही म्हटल्याबरोबर दुरूनच आम्ही निराश होतो, की "अरे बापरे! गेली वाटते बस." काय काय म्हणावं? ही वेळेच्या आधीच येऊन गेली. अरे, पण कोणी आलं नसेल ही शक्यता का विचारात घेत नाही? तर त्यामुळे आपण कुठल्याही प्रसंगी आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होणार आहे, की दुःख याचा विचार करा आणि ते दुःख घेणं गरजेचं आहे का? गेली तर गेली बस दुसरी मिळेल असा विचार का करत नाही? कारण तुम्ही दुःखी झाल्याने पुढे गेलेली बस मागे येणार आहे का? आपण सारासार विचारच करत नाही. कडे असं असतं, की आपल्याला मला आठवतं, की मी जेव्हा नागपूरला शिकायला होतो, तर अ, जेव्हा नागपूरला जाण्यासाठी घरून निघायचो, तर 6 वाजता ची जर गाडी असेल, तर माझे बाबा 4 वाजल्यापासून मला सांगायचे, की "चला, चला बॅग घ्या, स्टेशनवर जाऊयात." तर बाबा गाडी 6 वाजता आहे. मग त्यांना त्याच्यावरती पटकन उत्तर देता यायचं नाही. मग ते दुसरं हे वापरायचे. ते म्हणायचे, की बहुतेक आता गाडी मिळणार नाही. उद्याच जावं लागेल तुला. तर आता हे जे आहे ना, हे म्हणजे आपण किती जास्त ह्या प्रकाराकडे बघत असतो. तर माझ्या मते हे फार महत्वाचं आहे, की आपण काय विचार करतो. दुसरं हसा आणि हसण्यामुळे कोणी लठ्ठ होत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे मला अगदी खात्रीलायकपणे वाटतं, की आपण हसण्याचे चान्स सोडायला नको. अ, रामदास स्वामींनी "टवाळा आवडे विनोद" म्हटलेलं असलं, तरीसुद्धा आजच्या जगामध्ये विनोद ही एक अप्रतिम अशी आनंदी ठेवण्याकरता मिळालेली अ, गुरुकिल्ली आहे आणि ती आपण जोपासायला हवी, याबद्दल वाद नाही. ही प्रार्थना अल्कोहोलिक अनॉनिमस नावाच्या संस्थेमध्ये नियमितपणे अ, हे करतात. ती इंग्रजीमधली आहे. ती मी इंग्रजीतली जी मूळ आहे त्याचं हे भाषांतर आहे. "ओ गॉड गिव्ह मी सेरेनिटी टू एक्सेप्ट दॅट कॅनॉट बी चेंज. गिव्ह मी करेज टू चेंज दॅट कॅन बी चेंज अँड गिव्ह मी विस्डम टू नो द डिफरन्स." माझ्या मते इतकी सुंदर प्रार्थना मी कधी ऐकली नाहीये. की मला काय बदलता येत नाहीये, ते एक्सेप्ट करून टाकायचं. जे बदलता येत असेल ते बदलण्याची धमक आमच्यामध्ये असली पाहिजे आणि काय बदलता येतं आणि काय बदलता येत नाही हे माहिती असण्याची साधी बुद्धी त्याला देवाने का देऊ नये? तर ती मला मिळायला हवी. आणि अ, या मनस्वास्थ्याच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा या स्लाईडमध्ये आहे. मिर्झा गालिब यांचा शेर आहे. शेरमधले काही शब्द मी चुकवत असेन कदाचित, पण त्याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. मिर्झा गालिब म्हणतात, की "ता उम्र एक ही गलती करता रहा, ता उम्र एक ही गलती करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा." माझ्या मते मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा असा संदेश आहे, की आपल्याला आपल्या आरशामध्ये दिसत असलेली धूळ ही आरशावरची नसून आपल्या चेहऱ्यावरची आहे याची जाणीव झाली, तर आपल्याला देशपांडे सरांनी सुरुवातीला जसं सांगितलं, की आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. तर माझ्या मते ते खूप महत्त्वाचं आहे. यानंतरचा ची जी स्लाईड आहे ती शेवटली स्लाईड म्हणून मी ठेवली आहे. पण थोडा वेळ आहे आणि मी अ, निर्म काही सुविचार जे मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भातले आहेत ते आहेत, तर तेही तुमच्याबरोबर मला शेअर करायला आवडेल.
एक मला नेहमी पडलेला प्रश्न आहे, की सध्या आरोग्याच्या संदर्भात मानसिक असो किंवा शारीरिक असो, जी प्रगती वैद्यकशास्त्रामध्ये झाली आहे, त्याच्यामुळे रोगाचं आकलन वाढलं आहे, लसीकरण सहज उपलब्ध आहे. आपल्याला रोगनिदान खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. परिणामकारक उपायांची उपलब्धता आहे. रुग्णालयांची वाढती संख्या आहे, कारण आपल्याकडचं हेल्थ डिपार्टमेंट नेहमीच आजारी लोकांसाठीच काम करत असतं. त्यामुळे रुग्णालयाच्या खाटा वाढवणं हा माझ्या मते कुठल्याही हेल्थ डिपार्टमेंटचा अत्यंत आवडता अ, कार्यक्रम असतो दरवर्षी. विविध पॅथी उपलब्ध आहेत. आर्थिक सुबत्ता आहे, दळणवळण चांगलं आहे. उत्तम आहाराबद्दलची जागरूकता आहे. रोगांबद्दल माहिती मिळवणं सहज शक्य आहे. Googleमध्ये गेलं की तुम्हाला डॉक्टरपेक्षा जास्त माहिती सहज मिळू शकते आणि तुम्ही क्वचित प्रसंगी डॉक्टरला निरुत्तर पण करू शकता. असं असताना सुद्धा आम्ही तब्येतीच्या बाबतीत अत्यंत असुरक्षित वाटतं आम्हाला. रोगाचं प्रमाण वाढतंय, अकाली येणारे आजार वाढतायत, नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि माझ्या मते यासाठी आपल्याला कुठेतरी स्वतःकडे एकदा आरशात पाहण्याची गरज आहे, की आमचं काही चुकतंय का? मी काही सुविचार म्हणा किंवा माझ्या मनातले विचार आहे ते मी तुमच्यासमोर मांडतो, की माझ्याकडे सर्व काही आहे आणि मी तरीही दुःखी आहे, यासारखी निराशाजनक अवस्था दुसरी नाही. माझ्याकडे काहीही नसताना सुद्धा मी आनंदी राहू शकतो, ही खरं सांगायचं तर वस्तुस्थिती आहे. पण आमच्याकडे सर्व काही असून सुद्धा आम्ही निराश आहोत आणि ते माझ्या मते चुकलंय. नैराश्य हा विकार आणि रोग आहे हे मान्य करायला हवं. कारण अ, सगळ्याच बाबतीमध्ये शारीरिक अस्वास्थ्य किंवा मानसिक अस्वास्थ्याच्या बाबतीत म्हणतो, की सगळं काही आपण रिव्हर्सिबल आहे असं मी जे म्हणत होतो. तर ते फक्त विचारांनी किंवा सांगून होत नाही. कधी-कधी काही गोष्टी, काही मनातल्या आपल्या आयुष्यात असलेल्या काही गोष्टी आपल्याला झेपत नाहीत. करता येत नाही. बरं करता येत नाही. अशा वेळेला काउन्सिलरची मदत घेणं किंवा सायकियाट्रिस्टकडे जाऊन त्याची मदत घेणं, ह्या गोष्टी माझ्या मते आपण करायला हव्या. सहजपणेच उपलब्ध आहेत. आजकाल अ, सायकियाट्रिस्टकडे जाणं म्हणजे पूर्वी त्याला एक प्रकारचा टॅबू होता. तो असा माझ्या मते राहिलेला नाहीये फारसा. तर आपण ते करायला हवं आपल्या घरातले स्पेशली मुलांच्या बाबतीत, की जर आपल्याला लक्षात येतं, की आपल्या मुलांमधलं नैराश्य हे आपल्या सांगण्या किंवा आपण जे काही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी कमी होत नाहीये. तसं असेल तर आपण त्याला सायकियाट्रिस्टकडे घेऊन गेलं पाहिजे. कारण हे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल याच्यामधली जी काही धुसर अशी सीमारेषा आहे, तर ती सीमारेषा आपण ठरवायचा प्रयत्न करूया नको. आपल्याला जे झेपत नाही त्यासाठी आपण मदत घेतलीच पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं, की एखादा माणूस मी सुखी आहे असं म्हणतो, तेव्हा तू जेवढं दाखवतो तेवढा तू सुखी हो बाबा. कारण बरेचदा तो अ, दाखवत असतो. त्याचप्रमाणे अबोल असणं हा काही आतमध्ये असलेल्या ज्वालामुखीचं कारण किंवा लक्षण आहे असं नाही. पण क्वचित प्रसंगी त्या माणसाला नीट व्यक्त होता येत नाही. त्याच्या मनाचा टाहो, त्याचा आक्रोश हा अबोल राहून तो व्यक्त करत असतो. त्यामुळे अबोल राहणाऱ्या माणसाला बोलतं करताना त्याची थट्टा होणार नाही ना, याची पण काळजी घ्यायला हवी. माझ्या मते काही लोक अबोल असतात. तर हा नॉर्मल स्वभाव असू शकतो. प्रत्येकाने बडबड केली पाहिजे किंवा बोललंच पाहिजे असं आवश्यक नाहीये. पण त्यामागे अ, तो कुठेतरी काहीतरी दडवून ठेवलेला आहे, याचा जर आपल्याला अंदाज आला, तर त्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. लोकांना प्रोत्साहित करणारे व्हायला हवं. टीका करणारे खूप लोक आहेत. आम्ही लोकसत्ता वाचतो, महाराष्ट्र टाइम्स वाचतो, सकाळ वाचतो. त्यातला अग्रलेख वाचतो आणि त्यात काय-काय चुकलं याच्याबद्दल बाहेर चर्चा करतो. माझ्या मते त्यात काय चांगलं आहे याचा पण कधीतरी विचार करायला पाहिजे. आणि हे पण मला खूप आवडतं, की माझ्या संमतीशिवाय मला कोणीही दुखवू शकत नाही. हे आपल्या आरशावरती प्रत्येकाने लिहून ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण मग दुसऱ्यांना दोष देत नाही. त्याच्यामुळे माझा दिवस खराब झाला, त्याला बघितलं आणि मला अजिबात आवडत नाही वगैरे. अ, पूर्णपणे चूक आहे. तुम्हाला आनंदी राहायचं असेल, तर त्याची किल्ली तुमच्याकडे आहे. ती लोकांकडनं अपेक्षा करू नका. आणि आत्महत्या करणाऱ्यांच्या मनात मरायचं नसतं. त्याला त्याच्या दुःखाचा अंत करायचा असतो. तो अंत कसा करावा हे त्याला कळत नसल्यामुळे तो आपल्या जीवनाचा अंत करून टाकतो. कारण मी आधी स्लाईड टाकली होती ती परत एकदा त्याबद्दल सांगतो, की सुसाईड इज अ
परमनंट सोल्युशन फॉर टेम्पररी प्रॉब्लेम. म्हणजे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये घडणारी एखादी गोष्ट की जी खरं सांगायचं तर आपल्याला दुरुस्त करता येणं शक्य आहे. पण त्याचा विचार न करता मी त्याच्यावरती टोकाचा निर्णय घेतो आणि माझ्या मते ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला असंख्य लोकांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार डोकावत असतात आणि हे म्हणजे अ, माझा अंदाज आहे असं नव्हे, तर शास्त्रीयदृष्ट्या आम्ही हे काही ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. काही डॉक्टर लोकांच्या एका ग्रुपमध्ये मी जेव्हा म्हणजे ज्याला आम्ही बर्न्ट आउट सिंड्रोम अमॉंग द यंग डॉक्टर्स असं म्हणतो. तर त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं, की त्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये इतकं नैराश्य आहे, की त्यांच्यातल्या काही लोकांना आपण आत्महत्या करायला हवी, असं वारंवार वाटतं. आपल्याकडे नुकतंच नायर हॉस्पिटलमध्ये एक केस झाली होती आणि ती झाल्यानंतर अर्थातच आपण त्याची कारणं शोधतो आणि ताबडतोब त्या कारणांवरती चर्चा करायला लागतो. माझ्या मते आत्महत्या का झाली? बुलिंग म्हणा किंवा निंदा म्हणा किंवा रॅगिंग म्हणा, या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या होत असतात. पण त्यातला एकच माणूस त्याच्याविरुद्ध या पद्धतीचा निर्णय घेतो. तर त्यात कुठेतरी काहीतरी चुकतंय. समाज म्हणून आपल्याला फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी माझ्या मते आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेली तरुण मुलं, विद्यार्थी यांच्या मनामध्ये जर तशा पद्धतीच्या भावना निर्माण होत असतील, तर पुन्हा-पुन्हा त्यांना हे सांगायला हवं, की वी ऑल आर युनिक. आपल्याकडे प्रत्येकाकडे काहीतरी नवीन चांगलं अद्वितीय असं काहीतरी आहे. ते फक्त बाहेर येण्याचा प्रश्न आहे. म्हणजे मनी प्लांट आणि बांबूचं रोप यामधला जो फरक आहे तोच आहे. मनी प्लांट भराभरा वाढतं. 8 दिवसामध्ये तुम्हाला त्याची वाढ दिसायला लागते. पण बांबूचं रोप बाहेर पडायलाच वेळ लागतो. पण जेव्हा बाहेर येतं त्यानंतर बांबू म्हणजे वेलू गेला गगनावरी अशी परिस्थिती होते. तर माझ्या मते आपण ह्या प्रत्येक माणसाचं वेगळंपण जे आहे, तर त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे. त्याला अ, "नाही, नाही, तू काहीतरी तुझं जमत नाही ना, तरी सुद्धा हरकत नाही हं, करत राहा." असं म्हणजे त्याच्याबद्दल आपण सिम्पथी दाखवायची, सहानुभूती दाखवायची हे अत्यंत टाळलं पाहिजे. दाखवायची असेल तर करुणा महत्त्वाची आहे, सिम्पथी महत्त्वाची नाही, एम्पॅथी महत्त्वाची आहे. माझ्या मते ते आपण कुठेतरी करायला हवं. अ, आतापर्यंत मी जे काही सांगितलं त्याबद्दल अ, तुमच्या मनात जर काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर मी आता इथे थांबतोय. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद डॉक्टर राजेंद्र आगरकर. चॅटवरती 2 प्रश्न आलेले आहेत. हो. एक आहे लबाडी किंवा खोटारडेपणा करत राहणे हा हं. मानसिक विकार आहे का? आणि दुसरा लबाडी दूर करणे हा संस्काराचा भाग आहे की त्याला काही औषध उपचार आहेत? अ, बघा लबाडी हा रोग नाहीये. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खोटं बोलणे, म्हणजे ज्याला आम्ही आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये बरेचदा एस्पेशली दारू पिणाऱ्या लोकांना जे ॲडिक्ट्स असतात, तर त्यांच्यामध्ये अ, ज्याला कन्फॅब्युलेशन म्हणतो, ते वेगवेगळ्या गोष्टी रचून सांगत असतात. तर तो भाग कुठेतरी रोगाशी संबंधित आहे. परंतु अदरवाईज लबाडी करणं ही मनोवृत्ती आहे आणि ती आपल्याला आपल्या विशेषतः आपल्या जवळचे जर काही लोक असतील आणि ते त्या पद्धतीने म्हणजे वागत असतील, तर आपल्याला त्यांना सांगणंही गरजेचं आहे, की ही लबाडी कुठेतरी एक दिवस तुम्हाला अडचणीत घेऊन जाणार आहे आणि त्याला काही औषधोपचार नाहीये. मला नाही वाटत, की लबाडीसाठी औषधोपचार आहे. तसं झालं असतं तर जग फारच सुंदर झालं असतं हो. त्यांनी विचारले हा संस्काराचा भाग आहे का? अ, हो, आता मी जे सांगत होतो, की आपण आपल्या घरामध्ये वावरताना आपल्या मुलांनी आपलं निरीक्षण करत असतात मुलं. तर कुठेतरी जर तुम्ही अ, लबाडी करत असाल, तर ती मुलांना शिकतीलच. अर्थात फक्त घरातच नाही, कारण आजकाल काय होतं, की वयाच्या जेमतेम 4थ्या-5व्या वर्गामध्ये 4थ्या-5व्या वर्षातच
मुलं शाळेमध्ये कुठेतरी डे केअर सेंटरला इकडे जातात. त्यामुळे पीअर प्रेशर म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींचा सुद्धा परिणाम त्यांच्या मनोवृत्तीवर किंवा याच्यावरती होत असतो. हेही तेवढंच खरं आहे. बरं बरं, ओके. आता श्रोत्यांमध्ये लोकांना काय काय प्रश्न असतील तर ते विचारावेत. नमस्कार डॉक्टर आगरकर. हं. सांगा. मी डॉक्टर अंजली कुलकर्णी. हा, ते आहे. मला प्रश्न असा नाहीये, पण मला सरांना कॉम्प्लिमेंट एवढ्यासाठी द्यायचंय, की हा विषय इतके विविध लोक वेगवेगळ्या पद्धतीने सतत सादर करत असतात. आणि तसं असूनही आणि मी स्वतः डॉक्टर असूनही सरांनी सांगितलेल्या प्रत्येक स्लाइडवर नक्की विचार करण्यालायक काहीतरी होतं. आणि इतक्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांकडनं ऐकूनही डेफिनेटली देर इज some take home message in his lecture. Especially the slides are really very good. खूप छान आहे. मी प्रश्नांच्या ह्याच्यात म्हणजे चॅटमध्ये ऑलरेडी लिहिलंय. मला काचेचं आणि दगडाचं उदाहरण अतिशय आवडलं. खूप छान पद्धतीने ते सांगितलं, की स्वतःला सक्षम बनवण्याचं हे इतकं छान उदाहरण आहे, की रिअली वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट डॉक्टर आगरकर. थँक यू. थँक्यू. थँक्यू. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? मी ज्येष्ठराज जोशी. नमस्कार सर. नमस्कार. खूपच छान, मनापासून अभिनंदन. आपल्याला काही आयुष्यामध्ये करायचं असेल आणि ते ताकदीबाहेर, त्यावेळेच्या ताकदीबाहेर असेल तर दडपण येतं आणि त्याच्यातून ताणतणाव येतात. पण ज्यांना खरंच करायचं आहे त्यांनी आनंदी कसं राहावं तेच लोक मन एकाग्र करू शकतात आणि काहीतरी करू शकतात. म्हणजे या दोन गोष्टीचा कसा बॅलन्स जुळवायचा हे करायचं तर आहे, पण आनंदी राहायचं आहे. आणि करायचं त्याचं दडपण घेतलं तर काही होणार नाही हातून. मला शास्त्रज्ञ लोकच माहिती आहेत, बाकी जास्त माहिती नाही आहेत. पण जे कलाकार असतील, मूर्तिकार असतील, चांगले गाणारे असतील, चांगले नृत्य करणारे असतील, ते मन मात्र एकाग्र करू शकतात आणि त्याला फक्त आनंदीच राहायला पाहिजे, नाहीतर ते एकाग्र मग होणार नाही. जे भाषण ऐकल्यानंतर जे मला वाटलं ते मी 2-3 वाक्य बोललो. छान. थँक्यू. खरं सांगायचं तर सुरुवातीला देशपांडे सरांची जो त्यांनी सारांश सांगितला, तर तो खरंच म्हणजे मला असं वाटतं, की तो फक्त मी त्याची फोड करून सांगितली एवढंच वाटतंय मला. कारण आपल्याजवळ चॉईस आहे. डू यू वॉन्ट टू बी हॅपी? तर मला टॉल्स्टॉयनी विचारलेला एक प्रश्न त्याच्या शिष्य समूहाला त्यांनी एकदा विचारलं होतं, की डू यू वॉन्ट टू बी हॅपी? सगळ्यांनी येस म्हणून उत्तर दिलं. त्यांनी एक पॉज घेतला आणि म्हणाले, देन बी. हू इज स्टॉपिंग यू फ्रॉम स्टेइंग हॅपी? तर माझ्या मते ते फार महत्वाचं आहे, की तुम्हाला आनंदी व्हायचं मग तुम्ही व्हा. तुम्हाला लोकांनी आनंदी करण्याचा प्रसंग विचार का करताय? आनंदी होणे ही तुमची वैयक्तिक गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही छानपैकी आनंदी व्हायला पाहिजे. पण पैसे देऊन आम्ही पु ल देशपांडेंच्या भाषणाला जात होतो ना हो, कार्यक्रमाला, खरंय. आनंदी होण्यासाठी. खरंय. मला असं वाटतं की हे करता येण्यासारखं असं वाटतं, पण केलं जात नाही. हो. पण अशा पद्धतीचं सांगणारं आपल्याला महिन्यातून काही ना काहीतरी करायला पाहिजे. कुणीतरी घरामध्ये असू दे किंवा एखाद्या परिषदेमध्ये असू दे, पण त्याच्यामध्ये प्रेमाने सांगणारा कोणतरी लागतो. नाही, आपण मला वाटतं शाळेमध्ये याची सुरुवात करणं फार गरजेचं आहे. जेव्हा शिक्षक मुलांना सांगतात ना, की तुमच्यातला प्रत्येक जण अप्रतिम प्रतिभेचा आहे. फक्त ती वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या विषयांमध्ये व्यक्त होणार आहे. तर माझ्या मते मुलांना कुठेतरी तो आत्मविश्वास येणं फार गरजेचं आहे. आणि आज जी अकारण तुलना होत राहते आणि सध्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना तुमच्या ह्या स्पर्धात्मक आयुष्याला तोंड द्यावं लागतं. त्यातनं येणारा निराशावाद कुठेतरी आपल्याला थांबवता आला पाहिजे. त्यासाठी मुलांच्या शाळांमध्ये शिक्षकांना हे सांगणं गरजेचं आहे, की बाबा रे, तुम्ही खूप जास्त इन्फ्लुअन्स करू शकता तुमच्या मुलांना. कारण आजही मला माझ्या प्रायमरी टीचर्स आठवतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात. तर माझ्या मते आजही ती टू सम एक्सटेंट तो इम्पॉर्टन्स आपल्याला जो शिक्षकांचा आहे, तो आजही थोडाफार टिकून आहे आणि तिथे व्हायला पाहिजे. वर्गामध्ये शिकवताना
म्हणजे दर बॅचला सांगत असेन, पण 2-3दा सांगत असेन की तुम्ही सगळे सारखे आहात. कोणाची काही वेगळी ताकद असेल, कोणाची वेगळी असेल, पण बेरीज केली तर एकच असते. खरंय. तर ते सांगितल्यामुळे म्हणजे मला हे माझ्या पाहणीतून लक्षात आलेलं म्हणून सांगितलं, वाचलं म्हणून नाही सांगितलं. पण 20 वर्षांनी 25 वर्षांनी ती मुलं मुली येऊन सांगतात की सर त्यावेळेला इतका आत्मविश्वास आला की एक वाटायचं की कोणतरी ग्रेट आहे वगैरे. तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं आयुष्यामध्ये काहीतरी करता आलं. मुख्य म्हणजे आनंदी राहता आलं. हो हो. डॉक्टर आगरकर, विद्यार्थ्यांनी आनंदी राहावं म्हणून शिक्षकांनी सांगताना पहिल्यांदा शिक्षक आनंदी केला पाहिजे. अगदी खरं आहे सर, अगदी खरं आहे. कारण तुमच्याकडे जे नाही ते वाटू शकत नाही आपण. आधी तुमच्या हृदयात आनंद असेल तर तो तुम्ही लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट करू शकता. बरोबर. हेमंतजीनं हात वर केलाय. हो. सांगा हेमंत, सांगा. हो हो. जेव्हा हेमंत, तू डॉक्टर प्रश्न विचारण्याच्या आधी तुझ्या हा. सांगण्यावरनं गाणं म्हणालो बरं का, गाणं गायलो बरं का. हो हो हा. हो. अवघाची संसार सुखाचा करेल, आनंद विज्ञाने भरेल तिन्ही लोक, असं आगरकरांनी केलं. 2 गोष्टी मला मांडायच्या. डॉक्टरचं जेवढं कळेल ना तेवढीच फी द्यायला पाहिजे. लोकांना अर्धे पण पैसे नाही मिळणार. जेवढा डॉक्टर मोठा त्याचं तेवढं कमी कळतंय. पण आणि सगळे डॉक्टर इंग्रजी मराठीत बोलतात. आगरकर पहिल्यांदा मराठीत बोलले आणि आम्हाला कळलं की ते काय बोलले. ही खूप फार मोठी गोष्ट आहे. डॉक्टरांच्या बोलण्यानेच मनाचा खून होतो. त्याचं कळतच नाही काय बोलले. हा नंबर 1 मुद्दा आहे. नंबर 2, मनाचे श्लोक शिकवले ना घरोघरी तर मन छान होते. हा हा. 3, केरळ शास्त्र साहित्य परिषद चे सदस्य केरळच्या सगळ्या शाळांचे विज्ञान शिक्षक आहेत. आपण ऑनररी मेंबरशिप द्यायला पाहिजे विज्ञान शिक्षकाला. अंक जरी नाही पाठवला तरी तर खूप जास्त लोक सहभागी होतील आणि मग आगरकरांसारखी भाषणं 5 कोटी मराठी विद्यार्थ्यांपर्यंत जातील. म्हणजे वामनासारखा आपला फूड स्टेप मोठी होईल, अशी नम्र विनंती. बरं, ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद. मी विश्वास कुलकर्णी. हा. वाचून दाखवा. बर, आता मी म्हणून दाखवतो की पहिली गोष्ट मला असं म्हणायचं आहे की आपण जे म्हटलात की आपण मुलांसमोर जर चांगलं वर्तन दाखवलं तर ते 100% तुमच्यासारखंच करतील, हे मला मान्य होत नाही. कारण एक जेनेटिक फॅक्टर जो असतो की प्रत्येकाचा स्वभाव जो असतो तो कुठे ना कुठे वेगळ्या प्रकारे नंतर एक्सप्रेस होणार. तर या संदर्भात म्हणजे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, पण 100% तसं होईल हे मान्य करणं जड आहे. अगदी हा एक बरोबर आहे भाग तुमचं. हा एक भाग आहे. आणि दुसरे 2 प्रश्न जो आहेत ते की जेनेटिक फॅक्टर बद्दल तुम्ही थोडं जर काही डिस्क्राईब करू शकलात तर. आणि तिसरं आहे की सायकोलॉजी माझ्या मते हा समाज स्वास्थ्यासाठी जगातला सगळ्यात जास्त महत्वाचा विषय आहे असं माझं मत आहे. मी सायकोलॉजिस्ट नाहीये, पण तरी माझं असं मत आहे. कारण थोडा मला आवडीचाही कधी-कधी वाचतो न आवडता हा विषय. पण तरी सुद्धा समाजामध्ये जेव्हा आपण बघतो की सायकोलॉजी इज द मोस्ट इग्नोर्ड सब्जेक्ट ऑल्सो. तर याला कुठे हे विषम गणित कसं तोडता येईल? ओके. तुमचे विचार मला समजले. मला टू सम एक्सटेंट आय ॲग्री विथ यू. कारण मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की संपूर्णपणे आपण संस्कार केले तर तेच फक्त महत्त्वाचे आहेत असं नाही. पण गंमत अशी आहे की तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करायला हवं. हां, हे म्हणजे मान्य.
ते कारण आपल्या हातामध्ये आणि दुसरं तुम्ही जेनेटिक्सच्या बाबतीत म्हणालात, तर मी गमतीने असं बरेचदा म्हणायचो, की जेनेटिक्सचा वापर आम्ही डॉक्टर लोक दोषारोपण करण्याकरता करतो. म्हणजे तुला डायबिटीज का झालं? तुझ्या बापाला डायबिटीज होता म्हणून. तर त्याबरोबरच आज जेनेटिक्सच्या बाबतीत तर आपल्याला असं म्हणता येईल, की प्रत्येक आजाराच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या जीन्सचा प्रभाव आहे का? हे शोधावं लागतं. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे, की ॲक्सिडेंट सोडून बाकी सर्व गोष्टींमध्ये जीन्सचा प्रभाव असतो. आणि आजकाल ॲक्सिडेंट प्रोन पर्सनॅलिटीज आपल्याला दिसायला लागल्या आहेत. तर त्यामुळे तिथे सुद्धा जीन्स कदाचित कार्यरत असतील. फक्त मला नेहमी असं वाटतं, की जितकं आपण महत्त्व जीन्सना देतो आहोत, तेवढंच महत्त्व एपिजेनेटिक्स म्हणजे ज्यात आपल्या जवळ असलेल्या जीन्सचा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही, याची काळजी घेण्याकरता जे शास्त्र आहे, म्हणजे बरोबर. त्यांना कसं निष्प्रभ करता येईल. हं. म्हणजे आपल्याकडे कसं असायचं ना, की अग्निअस्त्र टाकलं, की त्याच्यावरती पर्जन्यास्त्र आपण टाकायचो. हं. तर तसं आपल्याकडे शक्य आहे. अर्थात ते प्रत्येक ठिकाणी शक्य नाहीये. कारण हं. मी अशा अनेक गोष्टी आहेत अस्वास्थ्याच्या बाबतीतल्या, मानसिक अस्वास्थ्याच्या बाबतीत, त्याला हातही लावलेला नाही. याचं कारण असं, की ज्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी करू शकतो, त्या गोष्टींवरती थोडंसं आपण बोलायला हवं. कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्यात काही करता येत नाही अहो. म्हणजे अ, फार अ, आपण ज्याला आपण असहाय्य होतो, की काय करावं, कसं करावं? जसं मी तुम्हाला आता म्हटलं, की काही लोक आत्महत्या करतात. तर त्याआधी आत्महत्या करण्यापूर्वी आता रिसेंटली आमच्या मेडिकल कॉलेजमधल्या एका मुलाने आत्महत्या केली. तर त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या जिवलग मित्रांना सुद्धा म्हणजे मनात सुद्धा त्यांच्या आलं नाही, की हा माणूस अशी टोकाची भूमिका घेऊ शकेल. तर त्यामुळे मनात येणारं म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो, की मन मनाचं उमगत नाही. आता तुम्हाला स्वतःलाच उमगत नाही, तर दुसऱ्याला तुमचं मन कसं उमगणार आहे? तर त्यामुळे आपण आपल्या मनाच्या संदर्भात सजगता निर्माण करणं, मी माझ्या मनाबद्दल त्याची जाणीव ठेवणं, माझ्या मनात येणाऱ्या विचारांच्या बाबतीत जागरूक राहणं, माझ्या मते हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही चुकत असू, पण हं. आपण चुकतो याची जाणीव. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो, की हा संवाद आहे, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आरशात पाहायला प्रवृत्त करणार आहे. प्रत्येकाने बघावं आपल्या हं. वाईट आहे आणि हं. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सायकॉलॉजीचा हा विषय तसा बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे. इनफॅक्ट एक काळ असा होता, की शास्त्रज्ञ हं. मानसशास्त्राला शास्त्र म्हणायला तयार नव्हते. बरोबर. हां, हां. ते म्हणायचे गप्पा मारण्याचं शास्त्र आहे ते. त्याला काही हां. अर्थ नाहीये. पण आणि एक आता छोटंसं उदाहरण फक्त मी सांगतो, की बऱ्याच एक 15-20 वर्षापूर्वी मी जिथे राहतो, तिथे आमच्या बिल्डिंगमधल्या टॉवर बिल्डिंगमधल्या एका मुलाने वरून उडी मारून खाली आत्महत्या केली. हं. आणि नंतर ते म्हणजे ते प्रकरण झालं. नंतर मी माझ्या मित्रांना मदत करून आम्ही ते कसंबसं पुढे सगळं सेटल केलं. आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी नंतर मला कळलं, की हा मुलगा म्हणत आहे, की माझा चांगला ओळखीचा होता तसं, पण मी बघितला नव्हता. पण काही जणांनी सांगितलं, की हा चपला न घालता फिरत होता. नंतर त्याला असं स्वप्न पडत होतं, की मीच सगळं जग आहे, मीच देव आहे वगैरे. आणि हे टिपिकल शिझोफ्रेनियाचे कॅरेक्टर्स होते. तर हे जर मला आधी कळलं असतं किंवा माझा अवेअरनेस असता किंवा इतरांनाही जो तो जर अवेअरनेस असता, तर त्या मुलाला नक्की वाचवू शकलो असतो, हा मला आत्मविश्वास आहे. हो, हो. खरं आहे तर तुमचं म्हणणं. म्हणून सायकॉलॉजी हा विषय किती महत्वाचा आहे आणि अवेअरनेस हे मी या क्षणाला त्याच्यावर इन्सिस्ट करू इच्छितो एवढंच. हो. नाही आपण काही करू शकलो असतो का? माझ्या मते वी डोंट नो. वी परंतु डोंट नो. अरे आपण बरोबर. प्रयत्न करायला नाही. काहीच हरकत नाही. नक्की, आपल्याला जेव्हा नक्की, लक्षात नक्की. येतं. हं. मी मी आता तुम्हाला जे सांगितलं, की मी एका डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये हे केलंय. अ, हा हेच भाषण देत होतो. मी माइंड मॅटर्स नावाचं भाषण त्यावेळेला दिलं. तर त्यावेळेला आम्ही PHQ-9 नावाची एक डिप्रेशन स्केल म्हणजे डिप्रेशन डिटेक्ट करणारी स्केल आहे आणि त्याचे 9 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यातनं मिळणारे मार्क तुम्हाला तुमच्याकडे डिप्रेशनची शक्यता आहे का हे सांगतात. आणि हं. ती जगभर मान्य झालेलं आहे बरं का. हं. PHQ-9 हे 50 देशातल्या सायकियाट्रिस्टने एकत्र येऊन तयार केलेली प्रश्नावली आहे. हं. तर आम्हाला त्या डॉक्टर लोकांच्या ग्रुपमध्ये असे काही लोक मिळाले, की ज्यांना मॉडरेटली सिव्हिअर डिप्रेशन होतं.
हा. त्यातल्या काही लोकांच्या डोक्यामध्ये वारंवार आपण आत्महत्या करून टाकावी असे विचार डोकावत होते. आणि हे आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं हो. कारण आम्ही सगळे डॉक्टर आहोत आणि आम्ही जेव्हा डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसतो, हं. मला असं वाटतं की आम्हाला ते खूप जाणवतं की आम्ही एकमेकाबद्दल विचारतच नाही हो. तुझे पेशंट हं. कसे आहेत? तुझं काय परवा गाडी घेतली होतीस, विकली का? नवीन घेतली का? काहीतरी फुटकळ आणि युजलेस गोष्टींवरती हं. डॉक्टर हरीश शेट्टी म्हणून फार प्रसिद्ध हं. सायकॅट्रिस्ट आहेत, मानसोपचार तज्ञ आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. तर ते असं म्हणतात, की मला पेशंट आत आला, की त्याला विचारावसं वाटतं पहिला, की "अरे, काही आत्महत्या वगैरे करण्याचे विचार येत नाहीत ना बाबा मनात तुझ्या?" तो म्हणाले, "हे कदाचित ऑकवर्ड वाटत वाटत असेल, पण हे प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे." आणि माझ्या मते ज्या पद्धतीने आता सध्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय आणि तरुण वयामध्ये हो, म्हणजे तरुण वयामध्ये ज्यावेळेला कुठलाही रोग नाही, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनाचा अंत करता. तर माझ्या हं. मते ह्या गोष्टी खूप जास्त सिरियसली आपण घेतल्या पाहिजेत. अ, आगरकर, हां. आपण मानसिक स्वास्थ्य हे हं. मानसिक दडपण दूर करण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी वाढवावं अशी आपली भूमिका आहे. बरोबर ना? पण मानसिक दडपणमुळेच बऱ्याच वेळा असामान्य गोष्टी घडतात. म्हणजे आता क्रिकेटमधली मॅच घ्या तुम्ही आणि 5 प्लेयर आउट झालेत आणि बोर्डवरती 100 रन्स नाहीयेत. त्यावेळी त्या 6व्या बॅट्समनवरती जेवढं प्रेशर येतं, त्याच्यात काही वेळा तो डबल सेंचुरी मारतो. म्हणजे दिलीप सरदेसाईंनी कॅरिबियनमध्ये 1917 मध्ये असंच केलं त्यांनी आणि सोळकरनी. आपले 5 विकेट 73 वर गेल्या होत्या आणि या दोघांनी त्यांनी डबल सेंचुरी मारून मॅच ड्रॉ केली होती. म्हणजे हो. मानसिक स्वास्थ्य पाहिजेच, पण दडपण तुम्हाला असामान्य गोष्टी करण्याला भाग तुमचं पाडू शकतं. हा मुद्दा पण सांगितला गेला पाहिजे असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा गोष्टी नाहीतर सामान्यच राहतील. हो, असामान्य गोष्टी घेण्यासाठी दडपण पण झेलता आलं पाहिजे आणि हो. त्याला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. म्हणजे हा एक नाही, मला तुमचा विषय इतका छान आहे. तुम्ही फार सुंदर विषयाला हात घातलात. आपण स्ट्रेस बद्दल बोलताना साधारणपणे स्ट्रेस म्हणजे सगळं निगेटिव्ह असं त्याच्याकडे लक्ष दिलेलं असतं. पण आम्ही जेव्हा स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल बोलतो, तेव्हा आम्ही साधारणपणे लोकांना असं सांगतो, की स्ट्रेसचे 2 प्रकार आहेत. एक आहे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे जो स्ट्रेस तुमची प्रगती किंवा तुमचं परफॉर्मन्स साठी आवश्यक आहे, त्याला स्ट्रेस म्हणतो. आणि जो तुमच्या परफॉर्मन्सला गाळात घालतो त्याला डिस्ट्रेस म्हणतो. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणालात, की वेंगसरकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला जो स्ट्रेस आहे, तो त्यांनी स्ट्रेस आहे. तो त्यांनी चांगल्या पद्धतीने वापरला. कारण सतारीची तार सुद्धा ताणल्याशिवाय त्यातनं स्वर निघत नाहीत हो. तुम्ही गुंडाळी करून ठेवलेल्या तारांना किती खाजवलं तरी काही होणार नाही. तसंच जर तुम्हाला काही चिंताच नसेल, काही स्ट्रेस नसेल, तर तुमचं परफॉर्मन्स चांगलं होणार नाही. त्यामुळे परफॉर्मन्स चांगलं होण्याकरता सम अमाउंट ऑफ स्ट्रेस इज रिक्वायर्ड आणि त्याला आम्ही स्ट्रेस असं म्हणतो आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. थँक्स तुम्ही हा विषय सांगितला कारण मी हे सांगताना विसरलो होतो, की आपल्याला स्ट्रेस महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. शेवटचा मगाशी जोशी प्रश्न सरांच्या पण मनात हाच विषय होता मगाशी बहुतेक. हा आनंद वाटतो की बऱ्याच लोकांना मानस स्वास्थ्याची गरज असल्यामुळे संख्या चांगली आहे. 44 लोक उपस्थित होते. हो. ही चांगली गोष्ट घडली आणि याचा फायदा सगळ्या 44 लोकांना होईल असं मी धरून चालतो. हो. डॉक्टर आगरकर, आपण संवाद चांगल्या प्रकारे साधला, अनेक उदाहरणं दिली, साहित्यातली दिली, काही कविता सांगितल्या. पण आपण म्हणाला ते बरोबर आहे की हेल्थ डिपार्टमेंट हे आरोग्य चांगलं कसं ठेवावं, याच्यापेक्षा औषधं कशी द्यावीत याच्यावरती लक्ष पुरवतात. आणि डॉक्टर एन.एस. देवधर हे साधारणपणे 85 सालाच्या सुमाराला ज्या वेळेला हेल्थ सर्व्हिसेसचे डायरेक्टर जनरल होते दिल्लीमध्ये, त्यांनी ह्या कारणासाठी राजीनामा दिला की अहो, हे हेल्थ डिपार्टमेंट हेल्थवरती काम करत नाही, ते औषधं देण्याच्या बद्दलच विचार करते, मला हे डिपार्टमेंट नको म्हणून ते माघारी आलेले होते. असो, तर आजचा हा कार्यक्रम चांगला झाला, त्याच्याबद्दल डॉक्टर आगरकर आणि बहुसंख्य श्रोते उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो मी. आणि पुढचं भाषण जे आहे 88वावं, ते 11 फेब्रुवारीला रविवारी सकाळी 11 वाजता दूरदृश्य माध्यमामार्फत नांदेडचे प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी आहेत, त्यांचं भूगर्भातील जल या विषयावरची भाषण होईल. कारण आता यावर्षी पाऊस कमी पडला, आता डिसेंबरमध्ये तलाव अर्धे झालेले आहेत म्हणून आपण बातम्या वाचतोय. अशा वेळेला लोक जमिनीमध्ये खोल खोल जाऊन पाणी आणायचा विचार करतात. काही भागामध्ये इतक्या खोल गेले ते क्षार पण आले वरती.
तेव्हा त्या दृष्टीने भूगर्भातील जल कसं वाढवायचं ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला, या संदर्भामध्ये उपेंद्र कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत. आपण ते भाषण ऐकायला जरूर उपस्थित राहावं. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.